कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रायगडात राजकीय हालचालींना वेग. विकास गोगावले उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. गोगावले समर्थक पोहोचले रत्नागिरीत. अर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी ते रत्नागिरीत अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. गोगावले यांचे समर्थक कार्यकर्ते रत्नागिरीत पोहोचलेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे सोमवारी आपला अर्ज दाखल करतील. त्यासाठी उद्या रविवार रायगड जिल्ह्यातील मतदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. असं असताना राजकीय हालचालींना वेग आलाय. या निवडणुकीचं मुख्यालय रत्नागिरी असलं तरी राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू रायगड जिल्ह्यात आहे. पुढील 2 दिवसात काय घडामोडी घडतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.